मनीषा म्हैसकरांचा एका मंत्र्यावर आरोप। विभाग चालवायला महिला नको, एका मंत्र्यानं असं म्हटलं। म्हैसकर यांचा 2023च्या महायुती सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप। वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी, प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू। अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार यांचं भाष्य। वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न। भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची टीका। भोसलेंकडून पवारांचा मौलाना असा उल्लेख। सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका। बीड मधील एका इसमाच्या एसआयटीकडील तक्रारीनं मोठी खळबळ। पडताळणी होण्याची शक्यता। खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय। सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका तर खरातच्याही जीवाला धोका। एप्स्टीन प्रमाणे अशोक खरातलाही मारून टाकू शकतात। अंजली दमानियांसह करुणा मुंडेंकडून संशय व्यक्त। ईडीकडून भोंदू खरातची 3 खाती सील। फरार कल्पना खरातचेही एक बँक खाते ईडीकडून सील। बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी। मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे। एसआयटी चौकशीत अत्याचारी भोंदू अशोक खरातची प्रतिक्रिया। फसवणुकीच्या गुन्ह्याचीही कबुली। खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल। नांदेडसह परभणी आणि हिंगोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती। नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघडकीस। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक, नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा घातला। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी एनआयए, एटीएस सोबतच सीबीआयकडून देखील चौकशीची शक्यता। एसआयटी प्रकरणाची महत्त्वाची माहिती 3ही तपास यंत्रणांना कळवली। लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार। प्रचाराचं कोणतंही आमंत्रण आलेलं नाही। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी पक्षाची भूमिका होती। सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट। मीरा भाईंदरच्या इंद्रलोक फेज 4 मध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर भीषण आग। 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। तर परिसरामध्ये चौकशी दरम्यान 24 सिलेंडर सापडल्यानं चर्चांना उधाण। बोरिवली पश्चिम मध्ये नाला साफसफाईत मोठा गैरप्रकार उघडकीस। रात्री नाल्यामध्ये दगडमाती टाकून दिवसा गाळ काढल्याचं काम। कंत्राटदारांकडून पालिकेची फसवणूक। गोराई रोडवरील या घटनेचा व्हिडिओ समोर। तुळजाभवानी मंदिरात हाणामारी करणं यावेळेस भोवलं। 10 भाविकांविरोधात गुन्हा दाखल। 2 वर्ष मंदिर प्रवेश बंदी। एकमेकांवर नारळ आणि पूजेचं साहित्य फेकत भाविकांचा गोंधळ।